तर मित्रांनो, कोरोना परत आलेला आहे। ब्रेकिंग न्यूज, कोविड-19 इज बॅक। येस मित्रांनो, कोविड-19 परत आलेला आहे, बट हा कोविड-19 पेक्षा भारी अँड डेंजरस व्हायरस हा आलेला आहे। व्हायरसचं नाव आहे JN1 व्हेरियंट। JN1 एक असा व्हेरियंट आहे जो कोविड पेक्षा खूप पटीने डेंजर होता आणि डेंजर असल्यानेच तो खूप हा व्हायरस इतका डेंजर असणार आहे जसं महाराष्ट्रामध्ये 44% आणि तमिळनाडूमध्ये 39%, केरळमध्ये 64% रुग्णालय पॉझिटिव्ह आहेत। 2020चं वर्ष कोणीही विसरलं नसेल। रस्त्यावर कोणीच नव्हतं, हॉस्पिटलमध्ये हाहाकार होता आणि रुग्णालय खूप पॉझिटिव्ह होते। आणि जसं करून आपल्या इंडियाने डेव्हलप करून एक वॅक्सिन काढलं, जसं वॅक्सिन काढलं तसं कोविड-19चे रुग्णालय पॉझिटिव्ह वरून निगेटिव्ह व्हायला लागले। तसंच आता सिच्युएशन येईल किंवा नाही। जसं वॅक्सिन निघालं, पूर्ण इंडिया डेव्हलप्ड झाली आणि पूर्ण लोक बरी झाली। आणि जसं लोक बरी झाली तर सर्वांनी मास्क आणि सॅनिटायझरचा उपयोग करायचा बंद केला आणि बंद केल्यानंतर ही सिच्युएशन आपल्याकडे 2020 पासून ते 2025 मध्ये परत आली आहे। तर ह्या सिच्युएशन पासून वाचायचं कसं? जसं की 26 मार्चला हा व्हायरस आला होता, तर लोकांनी भीडभाड करून पूर्ण 15 मे पर्यंत पूर्ण हा व्हायरस वापरून टाकलेला आहे। म्हणजे पूर्ण हा व्हायरसची वाट लावून टाकलेली आहे। म्हणजे 26,000 रुग्णालय आतापर्यंत झालेले आहेत। तर या व्हायरस पासून वाचायचं कसं आहे? हा व्हायरस कुठला नवीन व्हायरस नाहीये, फक्त या व्हायरसपेक्षा कोविड-19 पेक्षा हा व्हायरसमध्ये इतकी ताकद आहे, म्हणजे हा व्हायरस कोणालाही झटकापट पकडू शकतो, कोणालाही। तर सर्वांनी सेफ राहा आणि सॅनिटायझर आणि मास्कचा उपयोग करायचा आजपासूनच चालू करून टाका। आणि गोष्ट राहिली की लॉकडाऊन परत होणार आहे की नाही, तर मित्रांनो, लॉकडाऊन व्हायची सिच्युएशन भारत ही करून देणार नाही, कारण इंडियन फुल डेव्हलपमेंट झालेलं आहे। क्लिनिकल टेस्टेड एक्सपर्ट्स टेस्ट करत आहेत की हा व्हायरस लवकरात लवकर बंद कसा होणार आणि कसा करणार। तर टेन्शन घ्यायची जरूरत नाही, कारण लॉकडाऊनची सिच्युएशन परत येणार नाहीये। तर तुम्ही घरी सेफ राहा आणि व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा।